नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पनवेल महापालिका क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असून भारतीय हवामान विभागाने आज रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट दिला असून मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. दरम्यान गुरुवारी पहाटेपासूनच पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात मुसळधार पावसास सुरुवात झाली असून या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर असून पाणी साठणाऱ्या भागावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. तसेच सर्व यंत्रणेला सुसज्ज राहण्याचे निर्देश आयुक्त मंगेश चितळे यांनी दिले आहेत. जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना 24 तास सतर्कता बाळगण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. दरम्यान अतिरिक्त आयुक्त भारत राठोड यांनी कळंबोलीमध्ये विविध भागांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. कळंबोलीमधील 29 पंपांच्या माध्यमातून रस्त्यावरील पाणी काढण्यात येत असून या ठिकाणी कुठेही पाणी साठणार नाही याची काळजी महापालिकेच्या वतीने घेण्यात येत आहे. तसेच अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त कैलास गावडे यांनी पनवेल शहरातील कोळीवाडा, पटेल मोहल्ला, भारतनगर, झोपडपट्टी, पनवेल इत्यादी ठिकाणी पूर परिस्थितीची पाहणी केली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष बांधणीच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी पनवेल तालुक्यात गाव कार्यकर्ता भेट दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी महायुतीच्या सरकारने केलेली विकास कामे तसेच सरकारी योजनांची माहिती नागरिकांना देण्यासोबतच मतदार नोंदणी करण्याचे आवाहन केले. यावेळी भाजप महिला मोर्चा तालुका अध्यक्षपदी कमला एकनाथ देशेकर यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. चिंधरण पंचायत समिती विभागातील करंबेळी, शिरवली, पालेवाडी, महोदर, उत्तरपाडा, महालुंगी, चिंधरण या गावांची बैठक चिंधरण येथील हनुमान तसेच हरिग्राम, वाकडी, उसरली, उमरोली, भानगर, खाना, मोरबे, खैरवाडी या गावांची बैठक वाकडी येथे नरेश पाटील यांच्या निवासस्थानी झाली. त्याचप्रमाणे आदई पंचायत समिती विभागातील आकुर्ली ग्रामपंचायत, आदई ग्रामपंचायत, चिपळे ग्रामपंचायत आणि केवाळे ग्रामपंचायतीमधील कार्यकर्त्यांची बैठक आकुर्ली येथे अनिल पाटील यांच्या फार्म हाऊसवर झाली. महिलांचे सक्षमीकरण आणि सर्वांगीण विकासाचा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून शासनाकडून अनेक नाविन्यपूर्ण योजना राबवण्यात येत असून जिल्ह्यातील महिलांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी गुरुवारी अलिबागमध्ये केले. अलिबाग येथील होरिझोन हॉल येथे आयोजित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सन्मान यात्रा पुष्प दुसरे कार्यक्रम सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार महेंद्र दळवी, आमदार भावना गवळी, मीना कांबळी, शीतल म्हात्रे, ज्योती वाघमारे, कला शिंदे, शिल्पा देशमुख, मानसी दळवी, संजीवनी नाईक, तृप्ती पाटील उपस्थित होत्या. माजी सैनिकांच्या कल्याणासाठी महामंडळ स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहात या संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत दिले. या बैठकीत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, माजी सैनिक कल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे, ब्रिगेडियर सावंत, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रांजल जाधव अधिकारी उपस्थित होते. यावेळी माजी सैनिकांच्या विविध विषयांसंदर्भात आढावा घेण्यात आला. खारघर येथे माजी सैनिकांसाठी विश्रामगृह, मेस्को महामंडळामार्फत होणारे उपक्रम, माजी सैनिकांचे वेतन, मुंबईमध्ये संग्रहालय उभारणे, सातारा जिल्ह्यातील सैनिकांचे गाव अशी ओळख असलेल्या अपशिंगे गावाला विशेष दर्जा देऊन तेथे विकास कामे करणे, माजी सैनिकांना टोलमध्ये सवलत या विविध विषयांबाबत सविस्तर चर्चा झाली. माजी सैनिकांच्या विश्रामगृहाला सिडकोतर्फे खारघर येथे जागा देण्यात आली आहे. तेथे कामाला तातडीने सुरुवात करावी असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्याला झोडपून काढल्यामुळे जिल्ह्यातील सर्व नद्यांना पूर येऊन अनेक भागांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. जोरदार पावसात रायगड जिल्ह्यामध्ये 2 जण पाण्यात वाहून गेले असून त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे.
कमलाकर धर्मा म्हात्रे आणि नामदेव सीताराम अंबावले अशी त्यांची नावे आहेत। यंदाच्या पावसात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे। त्याचप्रमाणे 6 जनावरे मृत्युमुखी पडली आहेत। मागील 2 दिवसातील अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात अंशतः कच्च्या 4 घरांचे, पक्क्या 4 घरांचे तसेच 2 गोठ्यांचे नुकसान झाले आहे। जून महिन्यापासून आतापर्यंत पावसामुळे 215 पक्क्या तर 99 कच्च्या अशा एकूण 314 घरांचे नुकसान झाले। याशिवाय 13 दुकाने, 47 गोठे आणि 9 सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे। जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरू असून सद्यस्थितीत आपत्तीजनक धोकादायक परिस्थिती नाही। संभाव्य आपत्तीची परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क आणि सज्ज आहेत। यामुळे नागरिकांनी काळजी करू नये। कोणतीही अडचण आल्यास स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून मदत घ्यावी। कोणत्याही अनधिकृत माहिती किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये। शासन आणि स्थानिक प्रशासनामार्फत दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे। गेल्या 2 दिवसांपासून रायगडात मुसळधार पाऊस सुरू आहे। अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे कोणतीही हानी होऊ नये तसेच नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी महाड शहरासह तालुक्यातील पूर परिस्थितीची पाहणी केली। जिल्हाधिकारी जावळे यांनी पूर परिस्थितीचा आणि प्रशासनाने केलेल्या उपाययोजनाबाबतचा आढावा घेतल्यानंतर महाड शहरातील हुतात्मा अर्जुन भोई मार्गावर पाण्यातून भोई घाटावर जाऊन NDRFच्या पथकाशी चर्चा केली। यानंतर दादली पुलावर जाऊन या ठिकाणच्या पाण्याची पाहणी केली। महाड तालुक्यासह रायगड जिल्ह्यात त्याचबरोबर महाबळेश्वर येथे सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे महाडमधील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन केले आहे। मोबाईल दुकान, मंदिर आणि घरफोडी करून धुबाकूळ घालणाऱ्या टोळीच्या खोपोली पोलीस पथकाने मुसक्या आवळल्या आहेत। या चोरट्यांनी खोपोलीसह खालापूर, रसायनी, कर्जत, कळंबोली, पाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी तसेच मंदिरातील दानपेट्या फोडून चोरी केली होती। 2 वेगवेगळ्या गुन्ह्यात चोरट्यांकडून पोलिसांनी जवळपास 3.5 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। खोपोली पोलीस ठाणे हद्दीत काटरंग रोड लगत असलेल्या महालक्ष्मी मंदिर चोरट्यांनी गाभाऱ्यातील दानपेटी फोडून चोरी केल्याची घटना 8 जुलै रोजी घडली होती। यानंतर खोपोली पोलीस निरीक्षक शीतल राऊत, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित भरांबळे यांच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे चोरट्याने वापरलेले वाहनांचा शोध घेण्यास सुरुवात केली। पोलिसांनी आरोपी संजय कुमार समार आणि विनोद रामराव राठोड या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। रायगड जिल्ह्यात सर्वत्र पाऊस जोरदार बरसला असून माथेरानमध्ये सुद्धा पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। त्यामुळे सध्या तरी पर्यटकांची संख्या तुरळक दिसत आहे। कामाव्यतिरिक्त कोणीही बाहेर पडताना दिसत नाही। या दरम्यानच्या काळात नगरपालिकेच्या माध्यमातून आपत्कालीन व्यवस्थापन विभाग कार्यरत होती। या ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या असून सुदैवाने कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही। पडलेली झाडे बाजूला करून रहदारीला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी प्रशासक राहुल इंगळे घेत होते। पावसामुळे विजेचा लपंडाव सुरूच असून नळाला घरगुती पिण्याचे पाणी न आल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले। पावसाने रौद्ररूप धारण केल्यामुळे मागील 26 जुलैची पुनरावृत्ती होते की काय अशी भीती नागरिक व्यक्त करत होते। कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या आमदार निधीतून संगणक तसेच श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातून वया वाटप रायगड जिल्हा परिषदेच्या दिघाटी येथील शाळेत करण्यात आले आहेत। श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने गेल्या 28 वर्षांपासून विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाची मदत केली जात असून त्याचा फायदा हजारो विद्यार्थ्यांनी घेतला आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही वया वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे।
त्याअंतर्गत रायगड जिल्हा परिषद दिघाटी येथे विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यासोबतच शाळेत आमदार निरंजन डावखरे यांच्या आमदार निधीतून संगणक देण्यात आले। या कार्यक्रमाला दिघाटीच्या सरपंच रजनी ठाकूर, शाळा कमिटी अध्यक्ष विकास पाटील, शाळेतील मुख्याध्यापक, शालेय सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते।